कारण यंदा मी राज्याचा 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. 7,20,00,000 कोटी आणि त्याच्यातून राज्याला वेगवेगळ्या भागाला माझ्या लाडक्या बहिणींची योजना पुढे कशी चालू राहील, माझ्या शेतकऱ्याची 3, 5, 750 वीज माफीची योजना. वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमचे पैसे आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरतो आणि या 2 कामाला मला 65,000 कोटी रुपये लागतात. एकाला 45 आणि एकाला 20,000 कोटी, ज्याच्यातनं लाडक्या बहिणीला आम्ही महिना 1,500 रुपये देतो. सतत काही ना काही वावड्या उठतात. आता ही योजना बंद करणार, आता लाडक्या बहिणींची गरज संपली, आता यांचं भागलंय, आता हे निवडून आले. याच विरोधकांना काही मुद्दा नाही. मध्येच काहीतरी हिंदीचा मुद्दा काढतील, मध्येच लाडक्या बहिणींचा मुद्दा काढतील. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे. ती म्हणजे ही योजना आम्ही बंद करणार नाही. ज्यामधून आम्ही 1,500 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला देतोय, त्यासाठी 45,000 कोटी रुपये जे आहेत लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला लागतात, त्याची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. कुणी कितीही काही म्हटलं तरी ही योजना पुढे चालूच राहणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर आपण पाहिलेलं असेल, लाईव्हमध्ये ते स्वतः बोलत होते एका कार्यक्रमामधून. आता जी महत्त्वाची माहिती दिलेली पुढे अजून ती मध्ये आपण पाहणार आहोत, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा आता एप्रिलचा हप्ता तुम्हाला कधी मिळेल, 500 रुपये मिळणार आहेत की 1,500 रुपये, नियम बदलले आहेत का, ती संपूर्ण माहिती आपण पाहूयात. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये भेटलेले असतील. ते सर्व पैसे देखील तुमचे आता खर्च झालेले असतील. आता तुम्ही जो आहे सध्याच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर याची तुम्ही वाट पाहताय, तर त्याबद्दलची नेमकी अपडेट काय आहे, कधीपर्यंत हे पैसे तुम्हाला भेटू शकतात या चालू महिन्याचे, त्याची देखील माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर पहा, राज्यातील महायुती सरकारनं गेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेची प्रचंड चर्चाही झाली. विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार जे आहे पुन्हा स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचं आश्वासन देखील दिलं गेलेलं होतं. परंतु याची पूर्तता कधी होईल याची निश्चिती शाश्वती नसल्याचं म्हटलं जात आहे. आता याबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटी माहिती पाहणार आहोत. 2100 रुपयाबद्दल त्याचं अपडेट आलेलं आहे तेही. तर बघा, यातच आता लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिलांना केवळ 500 रुपये मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच लाडकी बहीण योजनेतील एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडील राज्यभरातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तुम्ही देखील याची वाट पाहत असाल. तुम्ही 10व्या हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि तुमचा 10वा हप्ता लवकरात लवकर जमा होण्यास मदत होईल. तर बघा, काही दिवसापूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या निधीबाबत ट्विटरवरती पोस्ट करून माहिती दिली होती. दिनांक 28 जून 2024 रोजी आणि 3 जुलै 2024 रोजी जो GR जाहीर करण्यात आलेला होता, त्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपयाचा सन्मान निधी प्रत्येक महिन्याला वाटप करण्यात येतो. तसेच इतर शासकीय योजनेचा 1,500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. बघा, जसं की तुम्ही या ठिकाणी इतर कुठल्या योजनेचा म्हणजे 1,000 रुपयाचा लाभ घेताय इतर योजनेतून आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठीही फॉर्म भरलाय, तर उरलेले 500 रुपये जे आहेत त्याचा निधी वितरित करण्यात येत आहे. ते पैसे भेटत आहेत. त्या शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचे दरमहा, बघा समजा ही नमो शेतकरी योजना आहे, त्याचे 1,000 रुपये लाभ तुम्ही घेत आहात. त्यामध्ये लाडक्या बहिणी जवळपास 7,74,148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. बघा, एवढ्याच लाडक्या बहिणींना फक्त हे 500 रुपये देण्यात येत आहेत आणि नमो शेतकरी योजनेतून 1,000 रुपये म्हणजे टोटल 1,500 रुपये त्यांना भेटत आहेत. बाकी सर्व पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत कुठल्याही शासकीय योजनेचा दुसऱ्या लाभ घेत नाहीत, 1,500 असेल किंवा 1,500 पेक्षा कमी, अशा सर्व लाडक्या बहिणींना 1,500 रुपयेच भेटणार आहेत. ठीक आहे, तर असे स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोस्ट करून माहिती दिलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेतील एप्रिल महिन्याचा हप्ता मग कधी भेटणार आहे? तर बघा, आता लाडकी बहीण योजनेतील नियम काय किंवा निकष बदलण्यात आलेले नाहीत. जे नियम आहेत किंवा निकष आहेत ते पूर्वीपासूनच जो GR आलेला आहे पहिल्यांदा त्यानुसारच आहेत. कुठलेही नवीन नियम आणलेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. तर राज्य सरकार अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये पाठवणार असल्याचं सांगितलं जात आहे. बघा, अक्षय तृतीयेला म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत हे तुम्हाला पैसे भेटणार आहेत किंवा 30 एप्रिलला
खात्याला हे पैसे पाठवले जाणार आहेत अशी माहिती या न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे. तीच माहिती आपण बघतोय. 1500 रुपये तुम्हाला कधी भेटतील तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच, म्हणजेच 21 एप्रिलपासून ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये तुम्हाला आठवडाभरामध्ये पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये DBTद्वारे डायरेक्टली जमा केले जाणार आहेत, जे की अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती हे पैसे तुम्हाला पाठवले जाणार आहेत अशी माहिती न्यूजमध्ये दिली गेलेली आहे. तर प्रत्यक्षात लाडकी बहीण योजनेतील हप्ता कधी मिळतो याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. संपूर्ण लाडक्या बहिणींचं एप्रिलच्या हप्त्याबद्दल एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बघा, कुठलेही नवीन निकष आणलेले नाहीत. लाडकी बहीण योजनेतून केवळ 500 रुपये मिळणार असल्याच्या दाव्यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री स्वतः अजित पवार यांनी सांगितलं की आमचे म्हणणे आहे की कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. केंद्राची योजना ही त्यांना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारच्या योजनेचा अर्थार्थी काहीही संबंध नाही, कारण पंतप्रधान मोदी यांनी ती देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे. असे काही असेल तर ही 500 रुपयांची योजना न घेता 1500 रुपयांचा लाभ घ्यावा. कुठला लाभ निवडायचा हे ऐच्छिक आहे, हे आपण लाडक्या बहिणींवरती सोपवलेलं आहे. तर बघा, 1500 रुपये योजनेचा लाभ घ्यायचा आहे की या ठिकाणी जी नमो शेतकरी योजना आहे त्याचा 1000 रुपयाचा लाभ घ्यायचा आहे आणि लाडकी बहीण योजनेतून राहिलेले 500 रुपये घ्यायचे. हे सर्व लाडक्या बहिणींवरती सोपवलेलं आहे. कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर बघा, आता 1500 रुपयेच तुम्हाला भेटणार आहेत. 500 रुपयांनी पैसे नाहीत भेटणार. ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांना 1500 रुपये भेटतील. ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेतून लाभ घेत आहे म्हणजे त्यामधले 1000 रुपये घेत आहेत आणि लाडकी बहीण योजनेतून मग त्यांना 500 रुपये भेटणार आहेत. असे टोटल दोन्ही मिळून त्यांना 1500 रुपये भेटतील. मात्र दोन्ही योजनेचा 1500चा एकदाच लाभ घेता येत नाही असं सांगण्यात आलेलं आहे, कारण की कुठलीही सरकारची एकच योजना घेता येईल जी की 1500 रुपयाची असेल किंवा दोन योजना घ्यायच्यात 1500 रुपयाच्या आतमधल्या तर दोन्ही योजनेचे 1500 मिळून 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहेत. तर ही महत्त्वाची एक अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर बघा, आता दरम्यान लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी 7 मार्च असेल ते 12 मार्च या कालावधीमध्ये वितरित करण्यात आला. आता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे मार्च महिन्याचे 2 टप्प्यामध्ये 1500 रुपयाने एकूण 3000 रुपये देखील जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आली. आता जी तुमची प्रक्रिया सुरू होणार आहे ती म्हणजे या ठिकाणी शेवटच्या आठवड्यामध्ये या महिन्याच्या ती 1500 रुपये तुमचा लाभ असणार आहे, जो की तुमचा 10वा हप्ता असणार आहे. तो देखील तुम्हाला वाटप केला जाणार आहे. या आर्थिक वर्षामधला हा एप्रिल महिन्याचा पहिलाच लाभ या ठिकाणी असणार आहे हा, जो की सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची जी तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार याचं वाटप केलं जाणार आहे. आणि हे 1500 रुपये तुमचे या महिन्याचे देखील तुम्हाला 100% भेटणार आहेत. त्याबद्दल तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की ही योजना कायमस्वरूपी अशीच पुढे चालू राहणार आहे असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलेलं असेल त्यांनी सांगितलेलं आहे. त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यासोबत बघा, आता 21 रुपयाबद्दल नेमकं काय झालेलं आहे त्याबद्दल काय म्हटलंय बघा. नोव्हेंबर महिन्यात निकाल लागून महायुती पुन्हा सत्तेवरती आली. डिसेंबरमध्ये शपथविधीही झाला. मार्चमध्ये नव्या सरकारचा अर्थसंकल्पही सादर झाला. पण अजूनही लाडक्या बहिणींना 21 रुपयांचा हप्ता देण्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. दर महिन्याला 21 रुपये कधी मिळणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल, कारण की सध्या बघा तुम्हाला आर्थिक आधार म्हणून 1500 रुपये भेटत आहेत आणि हे कंटिन्यू भेटत राहणार आहेत. परंतु 21 रुपये अजून तुम्हाला झाले तर म्हणजे त्यामध्ये 600 रुपयाची वाढ झाली तर अजून मोठा आर्थिक आधार तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला वाटतं का 1500 रुपयांनी सध्या पैसे भेटत आहेत तर 21 रुपये लवकरात लवकर भेटत असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, आता राज्यातील विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरत घसघशीत बहुमताने महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यात महत्त्वाचा वाटा बजावणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून चर्चेत आहे. 21 ते 65 असं वयोगट जो आहे लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये DBTद्वारे थेट खात्यात जमा केले जातात. कोट्यवधी महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. जुलै महिन्यापासून ते या मागच्या मार्च महिन्यापर्यंत 9 महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यात म्हणजे 13,500 रुपये 1500 रुपयाने टोटल तुम्हाला आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत. तर बघा, आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या योजनेवरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर आम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलो तर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 21 रुपये देऊ अशी घोषणा महायुतींच्या नेत्यांकडून विधानसभेच्या प्रचारादरम्यान केलेली होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात निकाल लागला, सत्ता या ठिकाणी पुन्हा आली. डिसेंबर महिन्यामध्ये शपथविधीही झाला, नव्या सरकारची स्थापना झाली आणि नव्या सरकारचा अर्थसंकल्पही सादर झाला. मात्र 21 रुपयाबाबत अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. तर याबद्दल तुम्ही वाट पाहत असाल तर याच्याबद्दल आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी एक मोठं वक्तव्य करण्यात आलेलं आहे. स्वतः आदिती तटकरे याबद्दल काय म्हणाले आहेत बघा. कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, तसेच महिलांकडून लाभ परत घेण्याची कोणतीही भूमिका शासनाची नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. महायुतीच्या जाहीरनाम्यात 21 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, ते कधी देणार अशी विचारणा विरोधकांनी या चर्चेत केली.
त्यावरती उत्तर देताना स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी म्हटलं की जाहीरनामा हा 5 वर्षाचा असतो, त्यामुळे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री जेव्हा प्रस्तावित करतील तेव्हापासून लाडक्या बहिणींना या विभागाकडून लाभ देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पुढील 5 वर्षामध्ये कधीही तुम्हाला 21 रुपये देण्याबद्दलची निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो. स्वतः उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की याच्यावरती काम चालू आहे. योग्य वेळी हा 21 रुपयाबद्दलचा निर्णय घेतला जाईल आणि 100% त्याची वाढ केली जाणार नाही अशी गोष्ट नाही. आम्ही ती वाढ करणार आहोत, परंतु योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल. त्याच्यावरती काम चालू आहे असं या ठिकाणी बोललं जात आहे. तर 21 रुपयाबद्दलचं अपडेट तुम्हाला दिलेलं आहे. 21 रुपये सध्या तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये भेटणार नाहीत. एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला 1500 रुपयांनीच पैसे भेटणार आहेत. मात्र 21 रुपयाबद्दलचा जसा निर्णय होईल तशी तुम्हाला त्याबद्दलची माहिती दिली जाईल. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयाने लाभ बंद नाही आहे. तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 1500 रुपयाने पैसे भेटत राहणार आहेत. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ नक्की लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा व नक्की लाईक करा. धन्यवाद.